या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. हा व्यवसाय बंद व्हायला पाहिजे, पण तो बंद झालेला नाही तर कारवाई होईल. कारवाई होईल. दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी तालुक्यात एक गंभीर प्रकरण समोर आले होते. शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयावर बोगस वैद्यकीय व्यवसाय चालविण्याचा आरोप असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालं आहे. आज याची आरोग्य विभागाने दखल घेऊन विभागाच्या शिष्टमंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्ते रोहित लालसरे यांची भेट घेतली आहे. दक्षिण सोलापूरच्या तांदूळवाडी तालुक्यातील शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयाचे चालक मल्लिकार्जुन भीमाशंकर कुंभार यांच्यावर बोगस वैद्यकीय व्यवसायाचा आरोप आहे. सन 2024 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या कन्या अर्चना मल्लिकार्जुन कुंभार यांच्यावरही ॲलोपॅथी उपचार करताना आढळल्याने 2025 मध्ये भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले होते. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तरी देखील बिनधास्तपणे हे हॉस्पिटल अद्यापही चालू असल्याचा आरोप रोहित लालसरे यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. श्रीयुत रोहित लालसरे हे ज्या धरणे आंदोलनासाठी इथे बसलेले आहेत, तर त्यांचे ज्या मागण्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि ते उन्हाचा तडाखा खूप जास्त असल्यामुळं, उष्णतेची लाट असल्यामुळे, आणि आम्ही पण याविषयी 2दा FIR केला आहे, तरी सुद्धा अजून म्हणजे त्यांचं त्या बाबतीत समाधान झालेलं नाही. तर पुढील आम्ही कारवाई हा बोगस डॉक्टरवर आम्ही हा व्यवसाय बंद करण्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे सांगणार आहोत, आणि तसं आम्ही पोलीस स्टेशनला पण कळवत आहोत. दोन गुन्हे दाखल होऊन सुद्धा अद्याप हॉस्पिटल चालू आहे. आता त्यावर कारवाई व्हायला पाहिजे, न्यायालयीन प्रविष्ट आहे, पण ती दवाखाना चालू आहे, त्यावर तुम्ही काय? सदर बाब न्याय प्रविष्ट आहे, तर हा व्यवसाय बंद व्हायला पाहिजे, पण तो बंद झालेला नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला पत्र देत आहोत की त्यांनी तो अवैध व्यवसाय बंद करण्यास, त्यांना ते आमच्या अखत्यारीतलं नाही, बंद करण्यासाठी कारवाई होईल. आलेल्या शिष्टमंडळाने हे आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर संबंधित हॉस्पिटलवर सील करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलं आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे रोहित लालसरे यांनी शिष्टमंडळांच्या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना सांगितलं. आज आता इथे आरोग्य विभागाचे शिष्टमंडळ आले होते, नीलम यादव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली. तर त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की ते दवाखाना आम्ही त्वरित सील करायला हवं, आणि त्याप्रमाणे ते कारवाई करतील असे माझे ठाम म्हणजे निश्चय झालेला आहे. जशा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे ते कारवाई करतील, आणि सर्व नागरिकांचा जीव जे धोक्यात घातला जात आहे त्या दवाखान्याच्या मार्फत तो त्यांनी सील करतील, आणि सर्वांना चांगला आणि साफ संदेश देतील या जनतेला. जोपर्यंत ते दवाखाना सील आणि त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही ते उपोषण आणि आंदोलन सोडणार नाही. आता या शिष्टमंडळातून काय आश्वासन देण्यात आलेले आहे? आता त्यांनी म्हणलेले आहेत की जर दवाखाना त्याच पद्धतीने चालले असेल तर आम्ही त्याच्या दवाखाना सील करू, असं आत्ताच आम्हाला तुमच्या कॅमेऱ्याच्या समोरच त्यांनी मान्य केलेलं आहे. तर त्याप्रमाणे ते वागतील अशी आमची ठाम भूमिका आहे.